नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत असाक्षर व स्वयंसेवक यांची नोंदणी कशी करावी आणि टॅगिंग कसे करावे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्ले स्टोअरमधून उल्हास ॲप इन्स्टॉल करावे. त्यानंतर लँग्वेज निवडून कंटिन्यूवर क्लिक करावे. सर्वेअर लॉग इनवर क्लिक करावे. त्यानंतर नोंदणी केलेला मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकावा. गेट OTP वर क्लिक करावे. आलेला OTP या ठिकाणी टाकावा आणि त्यानंतर सबमिटवर क्लिक करावे. या ठिकाणी ॲप ओपन झालेले आहे आणि शाळेचे नाव या ठिकाणी आलेले आहे. तसेच मागील वर्षी भरलेले असाक्षर आणि स्वयंसेवक यांची या ठिकाणी संख्या दिसत आहे. सर्वेवर क्लिक करावे. सुरुवातीला असाक्षराचे नाव टाईप करावे. त्यानंतर वडील किंवा पतीचे नाव टाईप करावे. त्यानंतर आईचे नाव टाईप करावे. ॲड्रेस या ठिकाणी गावाचे नाव, तालुका आणि जिल्हा असा ॲड्रेस टाकावा. त्यानंतर मार्क ॲजमध्ये लर्नर आणि VT असे पर्याय आहेत. लर्नर म्हणजे असाक्षर आणि VT म्हणजे स्वयंसेवक. त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकावा. मोबाईल क्रमांक प्रत्येक असाक्षरांसाठी वेगवेगळा असावा. एकाच कुटुंबातील असतील तर एक मोबाईल क्रमांक चालेल. त्यानंतर वय टाकावे. दिव्यांग असेल तर यस, नसेल तर नो निवडावे. ओळखपत्र दिलेल्या पर्यायातून जे ओळखपत्र आपल्याकडे आहे त्या ओळखपत्राचे नाव निवडावे. ओळखपत्राचा क्रमांक या ठिकाणी टाकावा. ID नंबर. एका ओळखपत्राची नोंदणी एकदाच करता येते, त्यामुळे काळजीपूर्वक ओळखपत्राचा क्रमांक टाकावा. त्यानंतर कॅटेगरी निवडावी आणि प्रोफेशनमध्ये वेगवेगळे पर्याय आहेत, त्यामधून जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाचे नाव निवडावे. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करावे. या ठिकाणी असाक्षराची नोंदणी झालेली आहे. त्यानंतर टॅग कसे करावे ते आपण पाहूया. डॅशबोर्डवर यावे. या ठिकाणी टॅग ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर आपल्याला टॅग करायचे आहे. टॅग करण्यासाठी व्यक्तीच्या नावावर क्लिक करावे. चौकोनात टिक करावे आणि स्वयंसेवकाच्या नावावर टिक करावे. अशा पद्धतीने आपल्याला टॅग करायचे आहे. टॅगिंग केल्यानंतर आपली प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या ठिकाणी डॅशबोर्डवर आपण पाहू शकता असाक्षरांची संख्या आणि स्वयंसेवकाची संख्या आणि यादी आलेली आहे. धन्यवाद.